विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले, किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार। या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलं आहे, त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत, त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल। सादर केलेला आहे। विशेषतः इतकी थरं लावून त्याच्यावर अशा प्रकारचा देखावा ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी बघितला, आमच्या अंगावरही रोमांच उभे राहिले आणि यातनं हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की अफजल खान रूपी कितीही शक्ती स्वराज्यावर चालून आल्यात तरी छत्रपतींच्या प्रेरणेने त्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढू, अर्थात लोकशाही पद्धतीनं बाहेर काढू। आज दहीहंडीच्या सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध दहीहंडी उत्सवांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गोविंदांशी संवाद साधला। यावेळी एक प्रकारे विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना खुलं चॅलेंज दिलेलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय की विधानसभेला युती बाजी मारेल का आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता बघायला मिळेल का? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि विधानसभेला देखील शिंदे ठाकरेंची दहीहंडी फोडू शकतील का यावर देखील नक्की व्यक्त व्हा।